आज आम्ही जाणार आहोत जानाईमाळी डोंगराच्या एका बाजूच्या एका टेकडीवरती हायकिंग करण्यासाठी। तर या टेकडीवरती आम्ही जाणार आहोत आता। तर झाडापाशी चला आपल्या हायकिंगची सुरुवात करूया आपण। तर मंडळी आम्ही हायकिंगला सुरुवात केली आहे आणि आता आम्ही खालून फक्त चढून आलो आहोत। वरती आता आम्हाला रस्ता शोधायचे, म्हणजे पावसाळ्यामुळे तुम्ही पाहू शकता किती झाडी गवत उगलेले इथे। म्हणजे आम्ही आधी उन्हाळ्यात इथे यायचो तर सगळीकडून रस्ता मोकळा होता, पण आता रस्ता शोधायचे आणि वरती जायचे, त्याच्यामुळे भरपूर मजा येणार आहे। चालतोय आणि आता आता आम्ही एका छोट्याशा पायवाट्याने चाललेलो आहोत। पण ही खरं तर एक इथून म्हणजे पूर्ण पावसाळ्यात आलो ना तर पावसाचं पाणी बघा वाहत असतं इथनं, छोटीशी एक स्ट्रीम असते इथून। पण आता आम्ही चाललेलो आहोत चालत, इथे पाहू शकता तुम्ही। आत्ताशी फक्त सुरुवात झाली आहे डोंगराची आणि आम्हाला त्या झाडापाशी पोचायचे, जे मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा दाखवलं होतं। तर आता आम्ही हायकिंग करून पूर्ण वरती पोचलेलो आहोत आणि एकदम भारी वातावरण आहे, म्हणजे हवा थंड थंड येते आणि शांतता आहे पूर्ण। सकाळची वेळ आहे आता 9:30-9च्या आसपास। आणि आत्ता मी जिथे खालून तुम्हाला सांगितलं होतं मी झाडापाशी जाणार आहे, ते झाड त्या इथे आहे। तर जरा आपण तिकडेपर्यंत जाऊया, म्हणजे आपलं जे लक्ष्य होतं ते अचीव करूया। चला करून देते। ह्या माझ्या आजी आहेत, त्यांचं वय आता 68 आहे आणि त्या आता चालून वगैरे पूर्ण वरतीपर्यंत आल्यात आमच्यासोबत। आजी कसं वाटलं तुला एवढ्या दिवसात? हा बरं वाटलं, बरेच दिवस चालले नाही पण काय वाटलं नाही, चालताना बरं वाटलं चालताना। चला म्हणजे आज अजून तर काय चुकलं नाही काय नाही म्हणून परत होऊ शकता का? हा परत बघू। चला जाऊया, आता पाऊस बारीक बारीक यायला लागलाय, लवकरात लवकर जाऊन आपल्याला माघारी येते। भिजलो तर आजारी पडण्याची रिस्क नाही। आत्ताच आम्ही म्हणजे मी या झाडापर्यंत स्प्रिंट मारली लवकर, कारण की पावसाच्या आत पोहोचायचे, पण पोहोचायचं होतं आणि या झाडापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत फायनली। म्हणजे आमची हाईक कंप्लीट झालेली आहे। आता लवकरात लवकर खाली उतरायचं, पावसाच्या आत जायचे, कारण की खरंच आजारी नाही पडायचं हाईक झालं। तुम्ही व्ह्यू पाहू शकता इथून किती मस्त व्ह्यू आहे, आणि जेवढं तुम्हाला व्हिडिओत वाटत असेल त्यापेक्षा खऱ्यात यायला म्हणजे इतकी मस्त हवा चालू आहे, हिरवळ आहे सगळीकडं, शांततेत तिथे बसून तुम्ही लिटरली म्हणजे काहीही कशाचीही चिंता न करता इथे झोपू शकता। लिटरली अजून झोपावंसं वाटतंय, खूप भारी आहे इथे। तर मंडळी ही छोटीशी हायकिंग होती, ट्रेक पण नव्हता, पण मजा आली यामध्ये खूप। म्हणजे लिटरली 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ होईल, पण मला असं वाटलं की तुम्हाला दाखवावं की आपण जे मोठे मोठे स्थानं वगैरे बोलतो तेच खरं हे नसतात, पण आपल्या इकडचे जे छोट्याशा जागा वगैरे असतात, खरं म्हणलं तर निसर्गच हा एकदम म्हणजे खूप भारी आहे। कितीही तुम्ही एक्सप्लोअर कराल अजून तुम्हाला सापडेल, असं हिडन जेम टाईप असतं। त्याच्यामुळे मी तर एवढं सांगेन की तुम्ही पण कधीतरी एखाद्या सुट्टीला वगैरे जात जावा अशा जागेंवरती,
एक्सप्लोअर करा एवढंच सांगायचं होतं. आणि असे म्हणजे लिटरली इतकं भारी वाटतं इथे, मी तुम्हाला एक्सप्लेनच नाही करू शकत आहे. चिरडली आहे लिटरली, शपथच सॉरी. तर आमचा परतीचा प्रवास आता चालू झालेला आहे. जेवढ्या लवकर चढता येतं ना तेवढ्या लवकर उतरणं अवघड आहे. आणि एकतर मी मोठी चुकी करून बसली आहे, लिटरली स्पार्क्सचा सँडल घालून आली आहे मी. एवढे चांगले शूज असताना सुद्धा एक खूप मोठी चुकी आहे. लिटरली सँडल कोण घालतं यार. पण आता जे आहे ते आहे. प्लस पाऊस असल्यामुळे ना एकदम स्लिपरी झाले, त्याच्यामुळे पडली ना एकदम गडगडत खाली डायरेक्ट. नो चान्स राहणार आहे बा. मम्मी फोन घेऊन रेकॉर्डिंग करायला. खतरनाकच वाटतंय. सँडल कधीही स्लिप होऊ शकतो आणि मी धरलंही नाही आहे काय फोन सोडून. पण फोन वाचणं गरजेचं आहे खूप जास्त, कारण की फोन खूप महाग आहे आणि त्याला हरवलं तर बाबा माझं काय खरं नाही. त्याच्यामुळे फोन वाचलंच पाहिजे. आणि पडलं तर नाही पाहिजे, पण मला खूप भीती वाटते थोडीशी. एकदा नजरेत सामावून घ्यायचं, थोडंसं खायला पण पाहिजे म्हणून खाणं. आमची इथून म्हणजे गाडी चोरीला जाण्याचे चान्सेस थोडेसे होते, म्हणून आम्ही इथे लक्ष्मण रेखा आखलेली आहे. असंच म्हणजे थोडंसं डोकं लावून काहीतरी चोरीला जाऊ नये म्हणून. आत गेल्यानंतर भस्म होणार आहे माणूस. इथे एक कन्स्ट्रक्शन चालू होतं. तर हे इथलं कन्स्ट्रक्शन म्हणजे ऑलमोस्ट अबॅन्डन सारखं आहे, कारण की हे चालू होतं आम्ही जेव्हा कोरोनामध्ये येत होतो 7 वर्ष आधी, आणि अजून हे असंच आहे. म्हणजे थोडं काइंड ऑफ भूतियासारखं आहे, बिकॉज इथे ना शेवाळ वगैरे उगलेलं कोणी येत पण नाही. त्याच्या मागे ते कलर्ड घर वाटेल, बट तिथेही ते लोक येतात ज्यांचं आहे ते एखादा दिवसच राहतात. फार्म हाऊस काइंड ऑफ आहे आणि फुल अबॅन्डन्ड आहे. आणि एक गोष्ट पण इथली की इथलं कोणतरी कन्स्ट्रक्शन वर्कर नव्हता वारलेला इथे असताना, आणि त्याच्यामुळे जरा भूताची हे म्हणून मी मगाशी ते मज्जा पण केली. पण हो, इथे भूतांचं पण आहे, बिकॉज लोक संध्याकाळी मोस्टली येत नाही तिथे. संध्याकाळी येतील पण रात्री कोणीच घेत नाही. तर आमची हाईक आता संपलेली आहे. अगदी म्हणजे छोटीशीच होती, अर्ध्या तासाची. अजून पण थांबायचं होतं आम्हाला, पण पावसामुळे नाही थांबू शकलो. त्याच्यामुळे म्हणजे खूप घाई ट्रेक झाला. पण हां, अतिशय चांगली हायकिंग झाली. तुम्हीही असं जावं, मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे. तर आता आम्ही परत निघालो आहोत घरी. पण शेवटची एक डिस्टर्बिंग गोष्ट आम्हाला वाटली की इथे इतकं चांगलं आहे, भरपूर लोक इथली येतात, पण इथे कचरा म्हणजे फार लोकांनी टाकलेला आहे, प्लास्टिक वगैरे. मग त्याच्यामुळे ना आपणच याचा ऱ्हास करतोय जेवढे चांगलं आहे. तर असं प्लीज करू नका, ही एवढीच फक्त माझी इच्छा आहे. आता आम्ही निघालो आहोत घरी परत. अरे इथनं नाही मारू शकत मी, तिथनं उडी मारते. चल तिकडं. वाव. अरे